नमस्कार मंडळीनो, आज आम्ही निघालो आहोत ओझर येथील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. भक्तांचे विघ्न हरणारा म्हणून प्रसिद्ध असणारं हे देवस्थान म्हणजेच विघ्नहर गणपती बाप्पा. नाशिक पुणे महामार्गावर नारायणगावपासून 8 किलोमीटर अंतरावरती कुकडी नदीकाठी हे सुंदरसं मंदिर वसलेलं आहे. आणि आज आम्ही सकाळी सकाळी अशा छानशा वातावरणात गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो आहोत. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. सुंदरशा या कमानीतून आमचं छानसं स्वागत झालं असं समजूया. आणि त्याच्यानंतर या कमानीच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर भव्य दिव्य असा परिसर होता. तिथे मी, माझ्या ताई, माझे मिस्टर आणि माझा भाचा असे चौघंजण आम्ही गेलो होतो. इथे बघा तुम्ही, कुकडी नदीचा काय प्रचंड परिसर पसरलेला आहे. आणि नेमकंच पाऊस येऊन गेल्यामुळं नदीला खूप पाणी होतं. आणि या पाण्याचा तुम्ही क्षेत्र बघू शकता की किती मोठं आहे. माझा भाचा आमच्यासोबत असल्यामुळे बरीचशी फोटोग्राफी त्याने केलेली आहे, व्हिडिओग्राफी पण त्याने केलेली आहे. इथे मस्त बेंचेस आहेत बसायला, तुम्ही त्या नदीचा आणि तिथल्या परिसराचा छानपैकी आस्वाद घेऊ शकता. पार्किंगची व्यवस्था आणि अतिशय स्वच्छता इथे तुम्हाला बघायला मिळेल. भक्तनिवास आहे तिथे बसण्यासाठी, राहण्यासाठी. स्वच्छतागृह पण खूप छान आहेत. आणि इथे जो परिसर आहे ना, तो खूप सुंदर मला वाटला. आतमध्ये पण खूप सुंदर अशी दुकानं लागलेली होती. आणि पायरीवरती दर्शन करून आता आम्ही आतमध्ये निघालोत, कारण आतमध्ये मंदिर होतं. छानशी समोर एक कमान होती आणि ह्या लाईट्स वगैरे खूप सुंदर लावलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. थोडं आतमध्ये व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, पण जेवढं जेवढं शूट घेता येईल तेवढं तेवढं मी घेत होते. छानशा या दीपमाळ समोर ठेवलेल्या होत्या. इतक्या सुंदर दीपमाळ होत्या. आणि पौर्णिमेच्या दिवशी यांना खूप छान सजावट केली जाते असं सांगितलं गेलं. इथे होता शमीचं, हे मोठं शमीचं झाड आणि त्याच्या बाजूलाच रुईचं झाड म्हणजे मंदारचं झाड. हे दोन्हीही गणपती बाप्पाला खूप प्रिय असतात, म्हणून ही झाडं त्या परिसरामध्ये होती. खूप सुंदर ही दीपमाळ होती. ह्याचं मी शूट घेतले. कळस छान दिसत होता. एके ठिकाणी ह्या रिद्धिसिद्धी असाव्यात बहुतेक. आणि रामाची पण मूर्ती होती काचेमध्ये ठेवलेली. एखाद्या विशेष प्रसंगी हे बाहेर काढलं जात असेल म्हणून इथे ठेवलं होतं. त्यांचं मी शूट घेतलं. खूप सारे सामान पण मला तिथे दिसत होतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं मंदिराच्या गाभाऱ्यातूनच बाहेरून मी हे थोडंसं शूट घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं. लांबून गणपती बाप्पा तर खरंच खूप सुंदर दिसत आहे. आतमध्ये जाऊनही आम्ही दर्शन घेतलं. आमचं दर्शन झालं आता आणि आम्ही बाहेर आलो होतो. मंदिराचा गाभारा खरंच खूप सुंदर होता. परिसरही छान होता. थोड्या वेळ ते आम्ही असंच बसलो होतो दर्शन घेऊन. आणि त्याच्यानंतर इथे बघा खूप सुंदर मूषकराज होता चांदीचा मस्तपैकी. आणि बाजूलाच एक दुकान होतं. बाहेर आल्याच्या नंतर इथे लाईनीत खूप सारे दुकानं होते ज्यांच्याकडे खूप सारं साहित्य होतं. माळा तर अप्रतिम दिसत होत्या. खूप सुंदर फुलांच्या इथे माळा होत्या. पितळाची काही भांडी होती, काही वस्तू होत्या. खूप सुंदर दुकानांची अशी लाईनच लागलेली होती. इथे माझ्या मिस्टरांनी छानशी गणपती बाप्पाची एक मूर्ती बघितली आणि ती मूर्ती खरंच खूप सुंदर होती. इथून पुढचा प्रवास आता आम्हाला लवकर करायचा होता, कारण आम्हाला लेण्यांद्रीच्या गणपतीला देखील जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही इथून लवकर निघालोत. परिसर खरंच खूप सुंदर आणि स्वच्छ असल्यामुळे ना खूप छान वाटत होतं. जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जर आपण गेलो तर दर्शन हे फार छान होतं. आमचं अवघ्या 10च मिनिटात दर्शन झालं. कसलीच गर्दी नव्हती सकाळी सकाळी. आणि रविवार असल्याने नंतर गर्दी बरीचशी झाली आम्ही निघायच्या टायमाला. हा बघा तुम्ही आता पार्किंगचा एरिया, किती मोठा आणि भव्य दिव्य पार्किंगचा एरिया आहे. बाजूला छानशी नदी होती. परिसर स्वच्छ सुंदर छान वाटत होता. आणि आम्ही आता इथून पुढे पुढच्या प्रवासाला निघालोत. आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो लेण्यांद्री गणपतीचा आहे. त्या देखील व्हिडिओमध्ये खूप छान छान गोष्टी बघायला मिळणार. तर असाच माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.